रामकृष्ण हरी मंडळी, आपल्या भक्ती चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. उद्या शनी अमावस्या म्हणजेच 16 मेला शनिवारी आलेली आहे. शनी अमावस्या, जेव्हा अमावस्या तिथी ही शनिवारी येते तेव्हा त्या अमावस्येला शनी अमावस्या असं म्हटलं जातं. आपल्या सनातन धर्मात अमावस्या तिथी ही आत्मचिंतन, आध्यात्मिक साधना आणि पूर्वजांना प्रार्थना अर्पण करण्यासाठी एक विशेष महत्त्वाची तिथी मानली जाते. जेव्हा अमावस्या ही शनिवारी येते तेव्हा तिचे महत्त्व अनेक पटीने वाढते आणि म्हणून तिला शनी अमावस्या असं म्हटलं जातं. सन 2026 हे वर्ष सुरू आहे आणि या वर्षातील पहिलीच ही शनी अमावस्या जी आहे तर ती आलेली आहे. त्यामुळे ती अधिक पवित्र आणि फलदायी मानली जाते. शनी अमावस्या ही शनिदेवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी, पूर्वजांना प्रसन्न करण्यासाठी आणि जीवनातील कष्टांपासून मुक्ती मिळवण्यासाठी हा दिवस एक उत्तम काळ मानला जातो. शनिदेव हे न्यायाचे देव आणि कर्माचे फळ देणारा ग्रह मानला जातो. ते व्यक्तींच्या चांगल्या आणि वाईट कर्मांनुसार फळ देतात. म्हणून शनी अमावस्येच्या दिवशी पूजा, उपवास आणि दान करणं हे खूप शुभ मानलं जातं. त्यामुळे जीवनात संतुलन, शांती आणि समृद्धी येत असते. त्याचबरोबर योगायोगाने या शनी अमावस्येच्या दिवशी शनी जयंती सुद्धा आलेली आहे आणि ही अमावस्या किंवा ही शनी जयंती शनिवारी आल्यामुळे त्या तिथीला विशेष महत्त्व दिलं गेलं आहे. हिंदू पंचांगानुसार या शनी अमावस्येचा प्रारंभ 16 मेला सकाळी 5:11 सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी 17 मे रोजी पहाटे 1:30 संपणार आहे. आणि म्हणून शनी अमावस्या ही 16 मे रोजी साजरी केली जाणार आहे आणि ह्याच दिवशी आपल्याला शनी जयंती सुद्धा साजरी करायची आहे. आता प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथी येते आणि प्रत्येक अमावस्येचे महत्त्व हे सुद्धा वेगवेगळं असतं. शनी अमावस्या ही पूजा, उपवास, स्नान आणि दान धर्मासाठी अत्यंत महत्त्वाची मानली गेली आहे. या दिवशी भक्तिभावाने आणि योग्य रीतीने शनिदेवाची पूजा केल्याने जीवनातील सर्व अडथळे हळूहळू दूर होतात. ज्यांच्या कुंडलीत शनीची 7.5 सुरू आहे त्यांच्यासाठी हा दिवस विशेष फलदायी, फायदेशीर मानला गेला आहे. या दिवशी केलेला उपाय आणि दान शनीचा अशुभ प्रभाव कमी करतात आणि जीवनात सुख, शांती, आनंद, समृद्धीचा मार्ग मोकळा करतात. त्याचबरोबर ही शनी अमावस्या पूर्वजांच्या शांतीसाठी सुद्धा खूप महत्त्वाची मानली जाते. म्हणून पूर्वजांसाठी तर्पण, पिंडदान यासारखे महत्त्वाचे विधी केले जातात. दान आणि श्रद्धेने पूर्वजांना प्रसन्न केलं जातं, त्यामुळे त्यांच्या वंशजांना आशीर्वाद मिळतात. धार्मिक दृष्टीने शनी अमावस्याचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी तुम्हाला दही भाताचा उपाय सांगणार आहे, तो आवर्जून करावा. बघा, बऱ्याच वेळेला काय होतं की आपला काहीतरी असा वाईट काळ सुरू होतो ज्यामध्ये तुम्ही कितीही काम करता, कितीही मेहनत करता तरी देखील तुम्हाला हवं तसं यश मिळत नाही किंवा त्याचा मोबदला हवा तसा तुम्हाला मिळत नाही. बघा, बऱ्याच वेळेला असं होतं, आपण कष्ट खूप करतो पण बाकीचे आपले सहकारी खूप पुढे जातात आणि मग आपण खूप नाराज होतो. असं का होतं? बघा, एक बॅड पॅच असतो, एक वाईट काळ असतो आणि त्यामध्ये किती जरी आपण मेहनत केली तरी नशीब आपल्याला साथ देत नाही किंवा घरामध्ये तुम्ही कितीही व्यवस्थित वागा, कितीही व्यवस्थित बोला, वादविवाद हे ठरलेलेच असतात आणि घरामध्ये काही ना काही कारणांमुळे भांडणही होतातच आणि मुले आजारी पडतात. लहान मुलं किंवा आपल्या घरातील जे काही सदस्य आहेत वारंवार आजारी पडतात. एक झालं की एक दुसरं माणूस आजारी पडतं. अक्षरशः पाण्यासारखा पैसा खर्च होतो आणि आईवडिलांना मुले खूप उलटसुलट बोलतात. अतिशय टोकाची भांडणं होतात. तसेच घरामध्ये कोणाचं पटत नाही. तसेच मुलांचे शिक्षण व्यवस्थित पार पडत नाही. मुलांना शिक्षणामध्ये असंख्य अडचणी येतात. लग्न त्यांची जुळत नाहीत. मुलांना नोकऱ्या लागत नाही. संतान प्राप्ती होत नाही. जी सगळी कारणं आहेत ना, बघा, आपला जो वाईट काळ आहे किंवा जो बॅड पॅच आपण म्हणतो त्यामुळेच असतं. परंतु आपल्याला पितृदोष लागलेला असतो. बघा, आता आपल्याला आपल्या पितरांची सेवा आपल्याकडून किंवा आपल्या आधीच्या पिढींकडून राहिलेली असते आणि आपल्या पितरांची सेवा, त्यामुळे देखील आपल्याला पितृदोष लागू शकतात. तर बघा, पितृदोष दूर करण्यासाठी आपल्याला आवर्जून अमावस्येच्या दिवशी उपाय करायचे आहेत. तर शनी अमावस्येला सर्वांनी हा उपाय करायचा आहे. त्याचबरोबर तुम्ही दर अमावस्येला देखील हा उपाय करू शकता. अतिशय छान फरक पडतो. 100% तुम्हाला याचा फरक जाणवेल, दिसेल. तुम्ही पूर्ण विश्वासाने, श्रद्धेने हे उपाय कराल तर तुम्ही नक्की तुमच्या जीवनामध्ये खूप चांगला बदल याने घडेल. त्यामुळे तुम्ही उद्याच्या शनी अमावस्येला हे उपाय आवर्जून करा. बघा, तर या दिवशी आपल्याला हे जे काही उपाय मी सांगणार आहे ते करायचे आहेत. तुम्ही दिवसभरामध्ये कधीही उपाय करू शकता. अगदीचे उपाय म्हणजे तुम्ही दर अमावस्येला, दर पौर्णिमेला, दर एकादशीला केले तरी देखील तुमचा प्रखर पितृदोष जो आहे तो दूर होऊ शकतो. लक्षात घ्या. तर चला आपण आता
उपाय कुठले करायचे, ते काही उपाय करायचे त्यासाठी आपल्याला फक्त 2 गोष्टी लागणार आहेत. एक म्हणजे भात आणि दुसरं म्हणजे दही. आता ह्या दोन्ही गोष्टी प्रत्येकाला शक्य होतातच, सहज उपलब्ध देखील होतात. तर अशाच ह्या 2 गोष्टी आहेत, पण याने आपले जे पितृदोष आहेत तो दूर होऊ शकतो. हे अनेकांना ठाऊक नाही. आज मी तुम्हाला 5 दही भाताचे उपाय सांगणार आहे. त्यापैकी तुम्हाला जो सोयीचा वाटेल किंवा जो होणार आहे तो करा. सगळे केले तरी हरकत नाही, पण एक तरी आवर्जून करा. तर बघा, तर सगळ्यात पहिला जो उपाय आहे तो आपल्या पितरांना शांतता प्रदान करण्यासाठी आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, आपल्या घराच्या दक्षिण कोपऱ्याला म्हणजेच बाहेर तुमच्या अंगणामध्ये, तुमच्या गच्चीवर, तुमच्या टेरेसवर तुमची गॅलरी असेल तर त्या ठिकाणी आपल्याला थोडासा दही भाताचा नैवेद्य आहे. हा नैवेद्य ठेवताना तुम्ही केळीच्या पानावर ठेवू शकता किंवा एका वडाच्या पान असतं त्यावर देखील ठेवू शकता. ते नाही मिळालं तर एखादी पत्रवाडी घ्या किंवा एखादी डिश घ्या. आता ती जी तुम्हाला वापरात आणायची आहे डिश, ती फेकून द्यायची नाही. तर प्रत्येक वेळेस आपण जेव्हा उपाय करणार आहोत तेव्हा तीच डिश आपल्याला वापरायची आहे. तर बघा, या डिशमध्ये आपल्याला भात आणि एक दही एकत्र करून घ्यायचं आहे आणि भात शिजवत असताना त्या भातामध्ये तेल मीठ काहीही घालायचं नाही, तूप घालायचं नाही. फक्त मुठभर तांदूळ घ्या, एका पाण्याने धुवून घ्या आणि त्याचा भात शिजवायचा आहे. फक्त एका पाण्याने धुवायचा नाही, तर नाही धुतला तरी चालतो, पण एका पाण्याने धुवायचं, काही हरकत नाही. आणि तो शिजल्यानंतर त्यामध्ये आपल्याला दही एकत्र करायचं आहे. आता हा भात आपण शिजवणार आहोत तर तो आपल्या खाण्यासाठी भात नसावा. उपाय करताना नेहमी वेगळा भात शिजवायचा, हे लक्षात घ्या. आता अशा प्रकारे तो नैवेद्य आपल्याला दक्षिण दिशेला ठेवायचा आहे. जसा आपण देवांना नैवेद्य दाखवताना भरीव चौकोन करतो तसा आपल्याला वर्तुळ गाळायचा आणि त्या वर्तुळावर ही प्लेट ठेवायची आहे किंवा ती पात्रावळी ठेवायची आहे. त्याभोवती गोलाकार पाणी फिरवायचं. त्यानंतर पितरांना एका प्रकारे आमंत्रित करायचं की हा नैवेद्य अगदी मनापासून मी तुमच्यासाठी ठेवलेला आहे, तर तुम्ही याचा स्वीकार करावा आणि हे जे आमचे दोष आहेत ते दूर करावे, तुमचा भरपूर आशीर्वाद द्यावा, अशा प्रकारे प्रार्थना करायची आणि दक्षिणेला तोंड करून ओम पितृदेवतांना नमः 11 वेळेस म्हणायचं. अशा प्रकारे हा पहिला उपाय तुम्हाला करायचा आहे. आता कावळे किंवा पक्षी जे कोणी येऊन हे भात खातील त्यातील उरलेला भात आहे तो तुम्हाला दुसऱ्या दिवशी एखाद्या झाडाखाली टाकून द्यायचा आहे किंवा तो निर्माल्यामध्ये देखील तुम्ही टाकू शकता. आता तुमच्याकडे तुम्ही फ्लॅटमध्ये राहत असाल तर तुम्ही गॅलरीमध्ये दक्षिण दिशेला हा भात ठेवू शकता. दुसरी गोष्ट, आता त्यानंतर दुसरा उपाय जो आहे तो असा की एक गौरी घ्यायची आहे, छोटीशी गौरी घ्या. त्यावर 2-4 कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत, थोडंसं तूप टाकायचं आहे, प्रज्वलित करायचं आहे. प्रज्वलित केल्यानंतर अशाच प्रकारचा दही भात थोडासा त्यावर शिंपडायचा. ओम पितृदेवताय नमः असं म्हणायचं, जेणेकरून हा नैवेद्य त्यांच्यापर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल. हा देखील खूप सोपा आणि अतिशय प्रभावी उपाय आहे. आता जो तिसरा उपाय आहे तो असा की आपल्याला संपूर्ण गच्चीवर प्रत्येक दिशेला अशा प्रकारचा दहीभात थोडा थोडा ठेवायचा आहे आणि त्यानंतर पितरांना आमंत्रित करायचं आहे आणि आपली जी काही इडापिया आहे ती निघून जाण्यासाठी प्रार्थना देखील करायची आहे. अतिशय सोपा आणि साधा उपाय तुम्हाला सांगत आहे, प्रत्येकाला करणे शक्य होईलच. असेच हे उपाय आहेत आणि करून बघा, याचा तुम्हाला खूप चांगला अनुभव येईल. पुढचा चौथा उपाय जो आहे तो आपल्या घरातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे किंवा आपल्या घराला वाईट बाधा, वाईट नजर, नकारात्मकता, प्रखर पितृदोष तर दूर होण्यासाठी काय करायचं आहे, अशाच प्रकारचा एका प्लेटमध्ये एक पत्रवाडीवर किंवा नारळाची जी करवंटी असते त्यामध्ये असा दहीभात ठेवायचा. आपल्या मुख्य दारावरून 7 वेळेस तो ओवाळायचा आणि त्यानंतर हा दहीभात आपल्याला एखाद्या मोकळ्या जागी ठिकाणी टाकून द्यायचा आहे. टाकताना एक काळजी देखील घ्या, कुणीही त्याला ओलांडणार नाही, अशाच प्रकारे टाका. बघा, याने आपल्या घरातील सगळी नकारात्मकता दूर व्हायला मदत होते असते. तर हा उपाय नक्कीच तुम्ही करून बघा. त्याच्यानंतर 5वा जो उपाय आहे तो कोणासाठी करायचा, तर तुमच्या घरामध्ये सतत आजारी पडणारी एखादी व्यक्ती असेल, किती दवाखाने औषधं पाणी केलं तरी तिला बरं वाटत नसेल किंवा एखादी व्यक्ती अगदी चांगली होती पण अचानक तिच्यामध्ये नकारात्मक बदल घडू लागले, ती अगदी तिच्यातच विश्वासच रममाण दिसत आहे, अगदी तिच्यामध्येच एक प्रकारची मरगळ असलेली असेल, तर तिला कुठली तरी वाईट बाधा नजर लागलेली असेल किंवा पितृदोषाची लक्षणे तिच्यावर दिसत असेल असं समजावं. तर अशाच प्रकारचा तो दहीभात आपण बनवला असा मुख्य दरवाजावरून ओवाळून तशाच प्रकारे त्या व्यक्तीवरून देखील ओवाळायचा आहे. समजा तुमच्या घरामध्ये लहान मूल असेल आणि तुमचे पूर्वज जन्माला आलेले असतील, तर बघा, बऱ्याच घरामध्ये एखादं लहान मूल जन्माला आलं की त्याच्या शरीरावर खून असते, तर समजावं की आपले पूर्वज आपल्या घरी पुन्हा आलेले आहेत. मग ते मूल काय करतं, खूप त्रास देतं, चिडचिड करतं, अशी समस्या जर तुमच्या घरामध्ये असेल तर त्या मुलावरून अशा प्रकारचा दहीभात ओवाळा
तर निश्चितच पितृदोष दूर होण्यास मदत होते. तर तो जो दहीभात उवाळून तुम्ही बाहेर एका जागी नेऊन टाकू शकता. आता बघा, हे दहीभाताचे तुम्हाला उपाय सांगितले आहे. आता तुम्ही सांगा, कुठलाही यामधला एकही उपाय जमणार नाही असं अजिबात नाही, कारण खूप सोपे आणि तितकेच प्रभावी असे हे उपाय आहेत. तर प्रत्येकाने हे उपाय करून बघा. आवर्जून केल्यानंतर आणि विश्वासाने केल्यानंतर 100% तुमचा पितृदोष जो आहे तो दूर होण्यास मदत मिळते. बघा, ज्याला पितृदोष असतो ना, त्याच्या अनेक कामांमध्ये अडथळे निर्माण होतात आणि मग त्याला नारायण नागबली किंवा मग मातृगया वगैरे इकडे जायला सांगतात. त्र्यंबकेश्वरला जाऊन नारायण नागबली केला तर निश्चितच आपला पितृदोष दूर होतं. पण ह्या गोष्टी करणं अगदी सोपं नसतं. त्या ठिकाणी पैसा देखील लागत असतो आणि जर आपली आर्थिक परिस्थिती बिकट असेल तर आपण कुठून आणणार किंवा कुठून करणार हे कार्यक्रम, बरोबर ना? आणि त्यामुळे आपल्याकडे पैसा नसेल तर घाबरू नका आणि तोपर्यंत त्रासही सहन करू नका. या त्रासापासून मुक्तता मिळवण्यासाठी दहीभाताचे उपाय तुम्ही आवर्जून करा. दर अमावस्येला, पौर्णिमेला, एकादशीला जर केले, 100% वर्षभरामध्ये तुमच्या घरातील प्रखर पितृदोष जो आहे तो दूर होणारच आहे. बघा, त्यासोबतच आपल्या पितरांच्या काही सेवा देखील करायच्या असतात, जसे की दक्षिण दिशेकडे तोंड करून पितृसक्त म्हणणे, पितृस्तोत्र म्हणणे, तसेच संक्षिप्त श्रीमद भागवत हा जो ग्रंथ आहे तो घरी घेऊन याचं एक पाठ केला ना आपण अमावस्या, पौर्णिमा किंवा एकादशीच्या दिवशी, तरीही त्यांनी पितृदोष दूर होण्यासाठी मदत होत असते. तर ह्या सेवा करा, त्याचा लाभ घ्या. या व्यतिरिक्त रोज ओम पितृदेवताय नमः या मंत्राचं एक माळ जप दक्षिणेला तोंड करून म्हणा. त्याचं आसन हे वेगळंच ठेवा, ते आसन दुसऱ्या कशासाठी वापरू नका. पित्र आपल्यावर खुश होत असतात आणि प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देत असतात. आपली पुढची पिढी जी आहे ती देखील सुखात जावी. कोणाचेही पित्र कोणाला त्रास द्यायला येत नाहीत. पण जर आपल्या पूर्वजांकडून काही चुका झाल्या असतील, कळत नकळत, मुद्दाम कुणीही काही करत नाही, पण असं झालं असेल किंवा आपल्याकडून अनावधानाने होत असेल तर त्याचे परिणाम हे आपल्यालाच भोगावे लागतात. आपल्या पित्रांना जर मुक्ती मिळाली नाही तर त्यांना त्रास होतो आणि त्यांना त्रास झालो तर ते आपल्याला आशीर्वाद कसे देतील बरं? त्यांना मुक्ती मिळण्यासाठी देखील आपण हे त्यांच्या सुखासाठी करतो, जेणेकरून त्यांनाही सुख मिळेल आणि आपल्याला ते भरभरून आशीर्वाद देतील. आता जाता जाता एक शेवटचा उपाय देखील सांगून जाते. बघा, शनी अमावस्या आहे तर एक उपाय करायचा, तो म्हणजे तुम्ही एक दिवा जो आहे आपल्या पित्रासाठी, आपल्या पित्रांच्या नावे एक दिवा तुमच्या घराच्या दक्षिण दिशेला शनिवारी अमावस्येला संध्याकाळी आवर्जून लावायचा आहे. कणकेचा दिवा तयार करा किंवा मातीची पंटी घ्या, चालेल, आणि त्याला तांदळाचा आसन द्या. त्यावरती आपल्याला तो कणकेचा दिवाची पंती आहे ती ठेवायची आहे. त्यामध्ये तुम्हाला तिळाचं तेल टाकायचं किंवा मग तुम्ही जे काही देवासाठी वापरताय ते तेल वापरलं तरी देखील चालेल. असा हा एक दिवा तुम्ही उद्या पित्रांसाठी लावायचा आहे. त्यामध्ये फक्त काळे तीळ चिमूटभर टाका. असा हा दिवा जो आहे तो दक्षिण दिशेला तोंड करून तुमच्या घराच्या बाल्कनीमध्ये किंवा अंगणामध्ये किंवा दक्षिण भागामध्ये लावायचा आहे. कुठली जागा नसेल तर बाल्कनी वगैरे, तर तुम्ही घराची दक्षिण दिशेची भिंत जी आहे तिथे हा दिवा लावला. दक्षिणेकडे तोंड करून आपल्या पित्रांचं स्मरण करायचं आहे, त्यांचे आशीर्वाद आपल्याला मागायचे आहे. याचप्रमाणे शनी जयंती व शनी अमावस्या ही एका दिवशी आल्यामुळे या दिवशी अजून आपल्याला कोणत्या सेवा करता येतील याचा सेपरेट व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती लवकरच अपलोड करेन. या व्हिडिओची माहिती जर तुम्हाला आवडली, व्हिडिओ तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक नक्की करा. त्याचबरोबर शनी मंदिरामध्ये जाऊन शनिदेवाला तेल अर्पण करणं, तीळ अर्पण करणं हे आवर्जून करा. कुठल्या सेवा करायच्या आहेत त्या देखील मी तुम्हाला या व्हिडिओ